हॅलो हॅलो. हो, या पहिल्या सत्रातील तिसरा सामना चालू आहे. काव्या विलन अपेक्ष राधिका इलेव्हन दोन्ही संघाचे पाहूया. पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळला तो रोहित सोनवणे. रोहित सोनवणेसाठी सुवर्ण अशी संधी आहे. जर विकेट हॅट्रिक घेतली, गणेश पाटील स्वतः गणेश पाटील यांच्याकडून तब्बल 1,500चं पारितोषिक असेल. पहिला चेंडू, पंच आमच्याकडे इशारा करतात नो चेंडू. स्ट्राईक वरती असणार तो अमरजित आणि नॉन स्ट्राईकला असणार तो ऋतिक डायरे काव्य इलेव्हन संघाकडून. आणि धावसंख्येचा श्री गणेश होतोय नो चेंडूने. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 या अंकावरती. सुरेख चेंडू, काय चेंडूला गती होती मात्र मिसफिल्ड होते. एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो चेंडू. पंच लाईन चेक करून घ्या. काही अडचण येत असत आपल्याला तर युट्यूबच्या माध्यमातून आपण लाईन चेक करा. आपण युट्यूब मधून एक मिनिट लाईन चेक करतात आपल्याकडे. नो चेंडू आहे. लाईनला टच आहे वाटते. नो नो चेंडू असेल. लाईनच्या बाहेर आहे, पिचच्या बाहेर. पिचच्या भरपूर बाहेर आहे. सुरेख चेंडू मात्र झेल सुटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 अंकावरती. अद्याप पहिल्या गटात तो पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं षटक. आता एकच चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही उर्वरित येणारे 5 चेंडू रोहितच्या माध्यमातून पाहूया. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अमरजित असेल. पुन्हा एकदा बॅटची कडा, एक धावेच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या अंकावर. सुरेख चेंडू, सोर चेंडूचा मारा केला मात्र डायरेक्ट हिट. पंच आमच्याकडे बोट वर करतात. झटका क्रमांक 1 बसतो तो काव्या इलेव्हन संघाला. स्वतः कर्णधाराची विकेट पडते. अमरजीतची जागा घेण्यासाठी जात आहे तो ज्ञानेश्वर. अंपायर रन नाही ना, लेग बाईक. कुठल्याही प्रकारची धाव नसेल या चेंडूवरती, निर्धाव चेंडू असेल.
सुरेख चेंडू मातला होता, मात्र ज्ञानेश्वरने तो चेंडू पूर्णपणे त्या चेंडूचा समाचार घेतला आणि पहिल्या चेंडूवरती रोहितच्या षटकार मारलेला आहे 6 धावांसाठी. बॅटच्या समोर दिलेला चेंडू मात्र ज्ञानेश्वरने पूर्ण त्या चेंडूचा अभ्यास केला होता, मात्र त्या चेंडूला प्रतिउत्तर दिलं आणि 6 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर पाठवला तो चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या अंकावर. पुन्हा एकदा तो चेंडू, पुन्हा एकदा गुडघा टेकून मारला चेंडू. फिल्डर करून चुक्या होतात वारंवार आणि त्याचा नतीजा 4 धावांसाठी पाहायला गेलं तर आपण आतापर्यंत 15 धावा. पॉवर प्लेच्या षटकात पाहायला गेलं तर आतापर्यंत 15 धावा खर्च केल्या ते रोहितने. पुन्हा एकदा तो चेंडू, मात्र गुडलेनचा चेंडू, क्षेत्ररक्षण चेंडू खाली आणि सुरेख झेल घेतोय तो सचिन जाधव. जसे कांदे बटाटे उचलतोय तसा त्यांनी चेंडूला उचललेला आहे. कुठल्याही प्रकारची चुकी न करता विकेट क्रमांक 2 जातोय. सचिन जाधवला वाटलं की आपल्या हातात नक्कीच बटाटा किंवा कांदा आलेला आहे, तो सोडायचा नाहीये. मोठी विकेट होती. हरेश्वर नाना विरले कुठे असतील, त्यांनी इथे व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. थोडी आम्हाला तुमची मदत हवी आहे स्कोरबोर्डच्या स्वरूपात. गणेशने ज्या गोलंदाजावरती 1500 रुपयाची प्राइस लावली होती विकेट अटॅकसाठी, मात्र त्याच गोलंदाजीवरती पाहिल्या गेलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 2 विकेट आणि 15 धावा आलेल्या आहेत. विकेट अटॅक तर नाही घेऊ शकला रोहित, मात्र 2 विकेटचं पतन केलेलं आहे आणि 15 धावा खर्च केलेला आहे. रोहितच्या खात्यामध्ये फक्त एकच विकेट जाणार, 1 रन आउटच्या स्वरूपात होती. गोलंदाजी मार्कवरती पाहायला गेला तर दुसरा आणि सांघिक षटक घेऊन येत आहे तो. योगेश दलवी गोलंदाजी मार्कवरती राईट आर्मवर विकेटचा मारा. सुरेख चेंडू, मात्र चेंडू दिला होता भिडकावून आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेतोय आणि विकेट क्रमांक 3 ऋतिक बाद होतोय. ऋतिकच्या पारीचा अंत होतोय. त्याची जागा घेण्यासाठी जात आहे तो छोटा पॅकेट जितेश पेरणे, ज्याची हाईट सुद्धा कमी आहे, मात्र फटके मोठे मारेल का आपल्या संघासाठी. काव्या 11 संघ आतापर्यंत 3 गडी घरात परतलेले आहेत. ऋतिकची जागा घेण्यासाठी गेला तर जितेश शर्मा, इंडियाकडून ऑलराऊंडर प्रदर्शन करण्याचा जितेश शर्मा. आता पाहायला गेलं तर आपण ODI ट्रॉफी चालू आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया सामना, पहिला सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया होता, मात्र काही कारणास्तव कमी षटक असल्यामुळे पहिला सामना गमावलेला आहे. अजूनही उर्वरित सामने पुढे खेळले जातील. मात्र योगेश आपल्या गोलंदाजीमध्ये दुसरा चेंडू हाताळतोय. सुंदररित्या ब्लॉक होल्डला चेंडू टाकला होता, मात्र जितेशला काही समजलं नाही. सुरेख चेंडू
गुड लाईनचा वापर करतोय कुठेतरी योगेश दलवी आणि सुरेख आपलातून गोलंदाजीवरती वेग पाहिला गेला तर निर्धाव चेंडूची सांगता करतोय. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील आतापर्यंत पाहिले गेले 3 चेंडू निर्धाव निघालेला, अजून उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मात्र आपल्या हाईट आणि लेनचा फायदा घेतोय तो योगेश दलवी. पुन्हा एकदा तो चेंडू सुरेख असा चेंडू मारला आहे. चेंडू पाहूया, 1 बाउन्स 2 बाउन्स आणि 4 धावांसाठी जितेच्या बॅटमधून येते ते 4 धावा. धावसंख्येमध्ये वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या अंकावर. स्लो डिलिव्हरी चेंडू टाकला होता, मात्र पंचांकडे अपील केली होती एसटी रक्षकाने. मात्र पंच कुठेतरी फेटाळताना एसटी रक्षकाची अपील आणि वाईटच्या सर्वात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या अंकावर. सुरेख चेंडू, चेंडूला मात्र हाईट देतोय गोलंदाज योगेश. डॉट चेंडू येतोय, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या अंकावर. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 या अंकावरती. तिसरा आणि सांघिक षटक घेऊन आलेला आहे तो आपल्याकडे गोलंदाज रुपेश विर्ले. राधिका 11 संघाकडून पाहूया. कर्णधार स्वतः भरत पेरणे फिल्डिंग मध्ये कुठेतरी फिल्डिंग मध्ये आपल्याला वारंवार बदल करताना दिसतोय. मात्र गोलंदाजी मार्कवरती रुपेश विर्ले तिसरं षटक हाताळण्यासाठी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या अंकावर. येणारे 18 चेंडू अजूनही किती धावांचं समीकरण असेल ते पाहावं लागेल. स्ट्राईकवर असेल तर सागर डायरे. पुलटो चेंडू, मात्र चेंडू मारलेला लेग साईडच्या दिशेने 1 बाउन्स 2 बाउन्स चौका. पहिल्या चेंडूवरती रुपेशचं स्वागत केलेलं आहे चौकाराने. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या अंकावर. एक धाव पूर्ण. सुरेख चेंडू मारलेला आहे, मात्र दत्ता पगारे चेंडू खाली येतो, चेंडूची फेक करतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र एकच धावे समाधान.
सुरेख चेंडू सागर डायरेने मारला चेंडू क्षेत्ररक्षक खाली मात्र चुका होते झेल सुटतोय तो सागर डायरेचा आणि मोठी चुकी होते ती रोहित सोनवणे कडून 4 धावा. कॅच सुटलेचा नतीजा पाहू शकता 4 धावा येतात. ताकद कमी पडली कुठेतरी फलंदाजाची नाहीतर हा बॉल टाकीच्या वरून जायला हवा होता 6 धावांसाठी. मात्र काही हरकत नाही झेल सुद्धा सुटला 4 धावांची वाढ झाली. वारंवार चुका होता क्षेत्ररक्षकाकडून. सूर्य गोलंदाजी करते पुन्हा एकदा झेल आणि पाहिजे दत्ता पगार त्या झेल खाली आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण होतात यशस्वीरित्या. लगातार 2 चेंडूवर 2 झेल सोडलेले आहेत क्षेत्ररक्षकांनी. पहिली चुकी केली ती रोहितनी त्याच्याच मागे पुन्हा एकदा दत्ता. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. आता पर्यंत गेले 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 32 32 या अंकावर. सुरेख चेंडू पायावर आलेला होता. यष्टीरक्षक स्वतः झेल घेतोय. कर्णधार भरत पेरने सागरच्या पारीचा अंत होतोय. सागरची जागा घेण्यासाठी जात आहे तो अमरजीत विनायक तांबोली. विनायक तांबोलीसाठी सुवर्ण संधी असेल. गणेश पाटील यांच्याकडून खूप मोठी तुमच्यासाठी पारितोषिक लागत आहेत. जर लगातार 3 चेंडूवर 3 षटकार लागले तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. 12वा खेळाडू कुठे असेल त्याने पाणी घेऊन जायचं आहे. पाणी मैदानामध्ये पाण्याची सुविधा करायची. तिसरं षटक संपुष्टात आलेलं आहे. आता पाहूया चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा योगेशला गोलंदाजी मार्कवरती. स्वतः कर्णधारांनी मात्र त्या गोलंदाजाने मागच्या ओव्हरमध्ये तब्बल पाहायला गेलं तर 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याच गोलंदाजावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवून त्यालाच गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे विनायक आणि जितेश. सुरेखरित्या चेंडू टोलवला आहे लेग साईडच्या दिशेने. एकदा पूर्ण. पुन्हा एकदा विनायक तांबोली पाहिलं स्ट्राईक वरती असेल. विनायकसाठी मोठं बक्षीस आहे. तब्बल 3 षटकार लगातार मारले 3000 रुपयाचं पारितोषिक असेल गणेश पाटील यांच्याकडून. विनायकसाठी सुवर्ण संधी आली. त्या संधीचा लाभ घेतो का विनायक पाहूया. पहिला चेंडू आणि विनायकचा फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज आणि विकेटचं पतन होतोय. षटकार मारण्याच्या नादामध्ये आपले विकेट गमावले आहे विनायकने. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज झेल घेतली ती योगेशने. धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या अंकावर. चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलेला आहे. उर्वरित अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. जितेश आणि विकास
जितेश शर्मा आणि इकडे वळलं राशिद खान. छोटा पॅकेट बडा धमाका राशिद खान असा विकास पेरण आहे ज्याची हाईट खूप कमी आहे पण मात्र षटकार लांब मारण्याचा प्रयत्न करतो. छोट्या बुद्धीचा मोठा वापर करणारा असा विकास पेरणे पुन्हा एकदा स्ट्राईक वर असेल. दोघे बंधू निकेत पाहायला गेले तर आपण मामाबाचे होते सोनू आणि कल्पेश. त्यांच्याच नंतर आता दुसरी जोडी आलेली आहे भाऊ भाऊ जितेश आणि विकास. कोणी षटकार मारला दोघांपैकी एकाने तर स्वतः संघमालक काव्य इलेव्हनचे अमरजित सिंग यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. विकास ताकदीचा वापर करतो का पाहूया का बुद्धीचा वापर करतोय. मात्र बॅट हवेतच राहिली. चेंडूचा वेग एवढा होता की विकासला काही चेंडूची गती समजली नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू निर्धाव. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केलेला आहे ते योगेशने. सुरेख लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता मात्र गती एवढी होती की बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतो. प्रयत्न तर करतो विकास षटकार मारण्याचा प्रयत्न. त्याला माहित आहे एक षटकार मारला तर 500 रुपये आपल्या खिशात जातील. 500 रुपयाचा मानकरी व्हायचा असेल तर कुठेतरी काहीतरी चपलाई करावी लागेल. अरे यार चेंडू काही समजलाच नाही विकासला. सोडून देण्याच्या प्रयत्नामध्ये होता मात्र तो बॅटची कडा लागली आणि एकच धाव मिळाले. विकासला काही चेंडू समजलाच नाही कोणत्या दिशेने आलाय तो. लेग साईडच्या दिशेने आलाय का ऑफ साईडच्या दिशेने. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत पाहिलं गेलं 3 षटक पूर्ण होऊन चौथ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजून येणारा शेवटचा चेंडू असेल. योगेश दलवी धावसंख्या जाऊन पोहोचली 34 अंकावर. शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. पुढे येऊ मारला चेंडू. चेंडू उंचावरून मारलाय क्षेत्ररक्षक खाली आणि झेल बाद होतोय. पुन्हा एकदा सचिन जाधव जो आपला फॉलो थ्रो मध्ये कांदा के बटाटा बटाटा के कांदा अशा प्रकारे झेल टिपला आहे तो सचिनने आणि जितेशला मागे परतावं लागेल. सचिनला पाहिलं गेलं तर आपण कधी खेळताना अजूनपर्यंत पाहिले नाही मात्र झेल मात्र सुरेख घेतो. आतापर्यंत 2 झेल घेतले आहेत त्यांनी. शेवटचं षटक असेल 5वं आणि अंतिम षटक. स्वतः कर्णधार भरत पेरणे गोलंदाजी मार्कवरती असेल. धाव संख्या जाऊन पोहोचली 34 अंकावरती. लेफ्ट हँड गोलंदाज कर्णधार भरत पेरणे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक वर असेल तो विकास पेरणे आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो अशोक डायरे. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता आणि व्यासपीठावर पाहिलं का तर रमन दलवी सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. यावर्षी त्यांनी रिटायरमेंट घेतली अशी मला असं वाटतंय. फॉर्म काही भरलेला नाही. पुन्हा एकदा दुसरी जोडी मामा भाचे वन जोडी विकास आणि अशोक दादा यांच्याकडून पाहूया. पुन्हा एकदा विकास. बॅटची गती मात्र भरपूर आहे पण चेंडू काही भाऊ भाऊ
चलो एक बड़ा भाई एक छोटा भाई, छोटा भाई के पास पटाखा है पर वो बजाता नहीं है बड़ा वाला। लाजवाब शॉट लगाने का यहाँ पे बेहतरीन प्रयास विकास कांडोला। निर्धाव चेंडूची सांगता होते पुन्हा वारंवार पाहिलं गेलं तर एकूण टोटल विकासने आता तिन्ही चेंडू निर्धाव केलेले आहेत. कर्णधार मात्र खुश दिसतोय. चौथा चेंडू पुन्हा एकदा एसटी रक्षकाकडून चुकी होते आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव. सुरेख चेंडू पुन्हा एकदा गुडलाईनला टाकले चेंडू निर्धाव येतोय. आतापर्यंत 5 मध्ये एकच धाव खर्च केलेले आहे. ती भरत पेरणे यांनी आता शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल उर्वरित. सुरेखरित्या मात्र चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पंच आमच्याकडे षटक संपल्याची इशारा करतात. या पुढील होणारा सामना रियांश 11 वर्सेस कार्तिक 11. धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या अंकावर. येणारे 30 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण असेल. चला काव्य 11 क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि राधिका 11 चला सलामीची जोडी आपल्या मैदानामध्ये रवाना करायची आहे. कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका. अजून भरपूर सामने बाकी आहेत आपले. उर्वरित वेळ आपल्याकडे कमी आहे. आता पाहिलं गेलं 2:30चा टायमिंग झालेला आहे. 2:30 वाजलेले आहेत. येणारे 30 चेंडू आणि समीकरण असं ते 36 धावा. फलंदाजीसाठी आता कर्णधार स्वतः भरत पेरणे आणि त्याच्यासोबत जाणवतो रंगनाथ विरले. गोलंदाजी मार्गावरती पहिला पाहिलं घेत तर पॉवर प्लेचा षटक हाताळला तो ज्ञानेश्वर काव्या 11 संघाकडून आणि स्ट्राईकवर असणार तर भरत पेरणे स्वतः कर्णधार आणि नॉन स्ट्राईकला असणार तर रंगनाथ विरले.
चला यापुढील सामना होणार तो रियांश इलेव्हन वर्सेस कार्तिक इलेव्हन. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला दोन्ही कर्णधार रियांश इलेव्हन आणि कार्तिक इलेव्हन कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. यापुढील सामना आवला आहे. 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे नाणेफेकीसाठी. गणेश पाटील कुठे असते त्यांनी यायचं आहे. अक्षय नांदे कोण आहे आपला कर्णधार. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. पंच आमच्याकडे इशारा करता वाईट धावसंख्येचा श्री गणेश होतोय वाईटच्या स्वरूपात. हॅलो हॅलो. अक्षय नांदे कुठे असेल कर्णधार. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. कार्तिक इलेव्हन संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे गणेश पाटील. रियांश इलेव्हन चला. सुरेख चेंडू 1 बाउन्स 4 धावांसाठी गेलेला आहे तो. पॉवर प्लेचं पहिले षटक आता दोन ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्क वरती आतापर्यंत पाहायला गेला तर 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलेला आहे आणि धावसंख्या धावून पोहोचली 6 या अंकावरती. उर्वरित अजून पॉवर प्लेच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सुरेख चेंडू बाउन्स होता मात्र सुरेखरित्या क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 4 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर फिल्डिंग केलेली आहे ते क्षेत्ररक्षणाने. छोटा पिंडो ज्याने पाहायला गेलं तर मोदक अडवलेला आहे 4 धावांचा. एकच धाव पूर्ण. 4 धावांचा मोदक अडवल्याने तिथे एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या अंकावरती. अजूनही येणारे 3 चेंडू शिल्लक असतील पॉवर प्लेच्या षटकातील. मोठी विकेट ज्ञानेश्वरच्या गोलंदाजीवरती पाहायला गेलं तर चौकार मारला होता. सिंगल घेतली होती. पुन्हा एकदा सिंगल घेतली आणि गोल्डन विकेट. कर्णधार स्वतः भरत पेरणेचे एष्ट्या उद्ध्वस्त करत असताना फलंदाज बाद होतोय. स्वतः कर्णधार त्याची जागा घेण्यासाठी जाता येतो फलंदाज रोहित सोनावले. षटका क्रमांक 1 बसतोय तो राधिका इलेव्हन संघाला. मोठी विकेट आहे. ज्ञानेश्वरला माहिती होतं की ही विकेट किती महत्वाची आहे. जर याला इथे थांबवलं नाही तर मात्र रनांचा आव्हान थांबवणं पॉसिबल नाही. धावसंख्या थांबवली, विकेट सुद्धा मिळवली आणि आपल्या संघाकडून तुम्हाला कौतुक सुद्धा केलं गेलं कर्णधाराकडून. हीच विकेट महत्वाची आहे. आता त्याची जागा घेण्यासाठी केलं रोहित.
ही विकेट देखील तुम्हाला महत्त्वाची असेल तितकी, जी सामन्यामध्ये तुम्हाला ट्विस्ट चढू ठरू शकते, विजयाच्या दिशेने नेऊ शकते. मात्र रोहितला जर थांबवलं नाही तर रोहित देखील मोठे मोठे घणाघाती प्रहार करू शकतो. गोलंदाजीसाठी तुम्हाला पाहिलं गेलं तर विकास सुद्धा आहे तुमच्याकडे, ऋत्विक डायरे आहे, विनायक तांबोली आहे, ज्ञानेश्वर हरट, 4 गोलंदाज तुमच्याकडे आहेत. मात्र कोणत्या गोलंदाजाचा वापर केव्हा केला जाईल, कुठल्या क्षणी, हा कर्णधार ठरवेल आपल्या संघासाठी विजयाच्या पथाने. रोहित सोनावलेसाठी मोठी सुवर्ण संधी. षटकार हॅट्रिक मारली तर हरेश मोरे यांच्याकडून 1000 रुपये आणि एक षटकार मारला तर 500 रुपये. 250 तुला, 250 मला. रोहित, दोघांना सुवर्ण संधी आपल्याला. ये लगा टोला गया, एक बाउंस, 2 बाउंस, और ये फील्डर के हाथ में गेंद जाती हुई और एक रन यहाँ पे कंप्लीट करते हुए रोहित. जेसन होल्डर, जिस नाम से जाना जाता है, हाइट देखे तो 6.5 फीट के ऊपर है इसकी. जेसन होल्डर दिखता भी वैसा ही है. पिछले साल बहुत लंबे लंबे छक्के लगाए इसने, इसलिए ये साल में इसको कप्तान ने अपने टीम में ले आए. बेहतरीन गेंद यहाँ पे गुड लाइन पे डालते हुए, यहाँ पे गेंद में उछाल होते हुए, और यहाँ पे अंपायर हमारे यहाँ पे इशारा करते हुए ओव्हर खत्म होते हुए पहिलं षटक संपुष्टात आलेलं आहे. धावसंख्या धाव पोहोचली 9 या अंकावरती. पहिलं षटक अतिशय सुरेखरित्या टाकलं ज्ञानेश्वरने. मोठी विकेट काढली ती कर्णधार भरत पेडणेची. आणि त्याच्यानंतर आता त्याच्याच गोलंदाजीवरती पाहायला गेलं दुसरा गोलंदाज आला तर विनायक तांबोळी, ज्याला पाहायला गेलं तर गणेश पाटील याच्याकडून सुवर्ण संधी होती. 3 षटकार आणि 3000चं पारितोषिक होतं. मात्र आता पुन्हा इथे तोच गोलंदाजी मार्क होती. रोहित सोनावळे, जेसन होल्डर आणि रंगनाथ विर्ले दोघांना सुद्धा सुवर्ण संधी आहे. जर विनायकच्या विरोधात तुम्ही कोणी जर षटकार मारले 2, 500 रुपये. 3 षटकार मारले तर गणेश पाटील यांच्याकडून 2000 रुपये बक्षिसांची खैरात होते. मयूर राणे यांच्याकडून सुद्धा 2000चं पारितोषिक. 2 षटकार 2000चा मानकरी. जर विकेट घेतलं तर विनायकसाठी सुद्धा खूप मोठी सुवर्ण संधी आहे. सुरेख चेंडू, खोलवर चेंडू टाकला होता, मात्र त्याला खणून काढला. मिस फिल्डिंग होते क्षेत्ररक्षकाकडून. इथून एक धाव पूर्ण. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. मात्र चेंडू पकडण्यासाठी घाई केली होती क्षेत्ररक्षकाने, मिस फिल्डिंग झाली त्याच्याकडून. परिणाम 1 धावेचं. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचली होती 10 या अंकावर. पहिला चेंडू, काय चेंडू उंचावर मारले. ज्याची ऑफर दिली होती मात्र रोहितने ती ऑफर स्वीकारली आहे. पहिला चेंडू षटकार. पहिला चेंडू होती 1 धाव. पैसे जमा करायचे आहेत. 1 चेंडू वरती 1 षटकाराला अजूनही दुसरा मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. रोहित सोनवणे 1 षटकार तर आलेला आहे आपल्या बॅट मधून. अजून एक आला तर 2000. 4 दिवसाचा पेमेंट भरून भेटेल. 4 दिवस कामावर नाही गेलास तरी तुझी हजेरी भरून भेटणार आहे. पुन्हा एकदा आणि निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा 2 चेंडूवर 2 षटकार मारावे लागतील. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे.
पंच आमच्याकडे हात दाखवून इशारा करतात वाईट. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या अंकावरती. सुरेखरित्या चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा वाईट चेंडू. चेंडूला मात्र अतिशय वेग होता. चेंडूने मात्र उंची गाठली आणि पंच आमच्याकडे वाईटचा इशारा करतात. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या अंकावरती. वाईट. पुन्हा तो चेंडू लाईन मध्ये थोडासा चेंजेस केला विनायकने. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पुढे येऊन स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक षटकार आला त्याच्यानंतर दोन वाईट आले. पुन्हा एकदा दोन निर्धाव चेंडू. मात्र विनायकने सुद्धा कुठेतरी फलंदाजाची लाईन ओळखली आणि चेंडूची गती कमी करून त्याला त्याची लेंथ मागे घेतली. पुन्हा एकदा मारला चेंडू. रोहितचा चेंडू मात्र हवेत. यष्टीरक्षक स्वतः खाली आणि झेल घेतोय. रोहितच्या पारीचा अंत होतोय. विकेट क्रमांक 2. मोठी विकेट गेली रोहितची. त्याची जागा घेण्यासाठी जात आहे दत्ता पगारे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या अंकावरती. उर्वरित अजूनही षटक. 6 ओव्हर कंप्लीट झाले. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या अंकावरती. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार ती राधिका 11 संघाला. रंगनाथ विर्ले यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. लगातार 3 चेंडू 3 षटकार सामना विजय केला तर 3000 रुपयाचं पारितोषिक असेल मयूर राणे यांच्याकडून. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर तोच गोलंदाजी ज्यांनी पहिल्या षटकामध्ये पाहिल्या गेलं तर 9 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा तोच तिसरं षटक हाताळणार. 18 चेंडून 18 धावा रोखाव्या लागतील. सामना अजून सुद्धा राधिका 11 संघाच्या पक्षामध्ये झुकलेला आहे. मात्र विकेटचा जर काही बिघाड झालं तर सामना कुठेही जाऊ शकतो. आतापर्यंत 2 विकेटचं पतन झालेलं आहे. सुरेख चेंडू मारलाय हवेत चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. झेल उडला होता मात्र क्षेत्ररक्षक कोणीच नाही झेल घ्यायला चेंडू खाली. 2 धावा पूर्ण होता. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 20 या अंकावर.
सुरेख चेंडूची उचली. अंपायरचा इशारा वन बाउन्स. योग्य तो डिसिजन देतात अंपायर आपल्याला. वन बाउन्स दिलेला आहे पहिला चेंडू. पुन्हा जर चेंडू टाकला तसाच तर वाईट चेंडू मिळेल आपल्याला, कारण की वन बाउन्स हा कंपल्सरी असतो प्रत्येक सामन्यामध्ये चेंडूने. दोन षटकारांना सुद्धा 3,000चं पारितोषिक असे रंगनाथ उरलेसाठी. लोवर स्लो चेंडू, पाचवा चेंडू टाकला रंगनाथला, मात्र काही समजलं नाही आणि त्रिपलाची बाद होतोय. झटका क्रमांक 3. मोठा झटका बसतोय तो रंगनाथच्या स्वरूपात. स्लो चेंडू होता, फुलटॉस चेंडूचा काही समाचार घेता आला नाही आणि विकेट गमावली आहे आपली स्वतःची. 3,000 लावले होते मात्र फटाका फूस झालेला आहे. प्रॅक्टिस मध्ये कमबॅक करावं लागेल त्याला, स्वतःला सिद्ध करावं लागेल का अजूनही मी जिवंत आहे, खेळू शकतो, चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो टीमसाठी. अजूनही आपले 2 सामने शिल्लक आहे, अजूनही सामना आपल्या हातात आहे. प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. आता जर सीझनमध्ये चालू पाहायला गेलं 2025 मध्ये ज्याची प्रॅक्टिस चांगली असेल त्यालाच टीममध्ये घेतलं जातं. चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली तर आपली जागा 11 मध्ये पक्की हे समजून जायचं. जर कुठेही आपण जर क्षेत्ररक्षणामध्ये चुकी केली किंवा फलंदाजीमध्ये तर आपली जागा मागे जाते, ही प्रत्येक खेळाडूला आपण समजलं पाहिजे. म्हणून आपला परफॉर्मन्स 100% आपण रिझल्ट देण्याचा प्रयत्न करा. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी 100% देण्याचा प्रयत्न करायचा. 12वा जरी बसवला तरी सुद्धा चालेल, मात्र प्रयत्न करत राहायचा. पुन्हा एकदा उंच चेंडू, क्षेत्ररक्षक खाली विनायक तांबोली आणि सुरेखरित्या झेल घेतोय आणि योगेशच्या विकेटचा पतन होतोय. विकेट क्रमांक 4 योगेशची जागा घेण्यासाठी जात आहे तो सचिन जाधव. येणारे 15 चेंडू न उर्वरित पाहिल्या गेलं 16 धावांची गरज असणार ती राधिका 11 संघाला. बालाराम दर्वे इथे समालोचक कक्षामध्ये, ज्यांचं हार्दिक अभिनंदन. नाणेफेकीचं कौल जिंकलं ते कार्तिक 11 संघाने, मात्र प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं तरी रियांश 11 संघाला. यापुढील होणारा सामना पहिल्या सत्रातील शेवटचा सामना असेल, दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. पुन्हा एकदा गुड लाईनला टाकला चेंडू, मात्र निर्धाव चेंडूची सांगता पंचांच्याकडे हात वर करतात. निर्धाव चेंडू पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसरा निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथी विकेट, 5वा निर्धाव. तो वन बाउन्सचा डॉट चेंडू होता का? तो वन बाउन्स 5च झाले चेंडू. कल्पेश धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या अंकावर.
लाईव्ह ला चेक केलंय 5च झालं. लाईव्हला सुद्धा चेक केले 5च चेंडू झालेत. पाणी द्यायचं आहे मैदानामध्ये पाणी पिण्यासाठी. शेवटचा चेंडू टाकून घ्यायचा आहे. अमरजीत सिंग शेवटचा चेंडू टाकून घ्या पाणी पोहोचवतो आपल्याला. षटक तीन षटक संपुष्टात आलेलं. आता धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या अंकावरती. येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असणार ती राधिका 11 संघाला. चौथं षटक हाताळणार तो गोलंदाज सागर डायरे. पंच आमच्याकडे इशारा करता वाईटच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या अंकावरती. पहिला चेंडू वाईट सागरच्या गोलंदाजीवरती. अजून येणारे 12 चेंडू असतील आणि समीकरण असेल ते 15 धावांचं. 12 चेंडूमध्ये 15 धावा थांबवू शकते का काव्य 11 संघ. मात्र कर्णधार स्वतःने विश्वास ठेवून सागरला गोलंदाजी मार्क होती आणलेला आहे. राईट मुहूर्त विकेटचा मारा करेल. सुरेख चेंडू खोलवर चेंडू टाकला होता मात्र चेंडूला खणून काढलेला आहे. एकदा पूर्ण होती. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल ते फलंदाज दत्ता पगारेला. स्ट्राईक एंड वरती असणार सचिन जाधव.
मोठा फटके कुठेतरी दोन लावावे लागतील त्यांना, तर सामन्यामध्ये कुठेतरी आपण कमबॅक करू शकतो. रंगतदार असा सामना चालू आहे. दोन्ही चुरशीचा सामना अतिशय पाहायला गेला तर सागर गोलंदाजी मार्कवरती दुसरा चेंडू घेऊन सुरेखरित्या गती होती चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता होते. एष्टी रक्षक बीट झाला होता, मात्र गोलंदाजांनी बोलावरती वेग एवढा ठेवला होता की एष्टी रक्षकाला सुद्धा समाधान आहे चेंडू कधी हातात आला. मोठा फटका सचिन जाधवच्या बॅट मधून. ज्या सचिन जाधवला कोणाला माहिती नव्हता सचिन जाधव कोण आहे, मात्र कर्णधार भरत पेरणे यांनी 100 पॉइंटला घेतला होता. 100 पॉइंटचा फायदा तर दाखवतो सो का टोका. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 28 अंकावरती. अजूनही 8 धावांची गरज असणार. 8 चेंडू सॉरी 9 चेंडू असतील अजूनही शिल्लक. चौथ्या षटकात 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. सागरची लेंथ ओळखली आणि मोठा फटका त्यावर लगावला 6 धावांसाठी. पुन्हा एकदा उंच ठरवला चेंडू, मात्र स्वतः बॉलर फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्यासाठी मात्र एकदा पूर्ण 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र तिसरी धाव फेटाळलेली आहे. 2च धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या धाव पोहोचली 30 या अंकावर. विजयाचा षटकार येईल का सचिनच्या बॅट मधून पाहूया. 6 धावांची गरज असणार. 8 चेंडू 6 धावा. सुरक्षितरित्या ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू, एकच धाव घेतली. सचिनला माहिती आहे 5च धावा आहेत. 7 चेंडू शिल्लक असतील. 1-2 जरी घेतल्या तरी आपण सामन्याच्या विजयाच्या दिशेने आपण चाललेलो आहे. कुठल्याही प्रकारची घाई गडबड करायची नाही. विकेट टाकायचं नाही. विकेट जर टाकलं तर मात्र पुढच्या बॅट्समनवर प्रेशर येतो. सुरेख फटका दत्ताच्या बॅटमधून एकदा पूर्ण. सुरक्षितरित्या फिल्डिंग केलेली जितेशने. षटक संपतोय तो सागरचा आणि शेवटचं सांघिक षटक कोण घेऊन येईल ते पाहूया. आणि आता पाहिलं शेवटच्या षटकामध्ये 4 धावांची गरज असणार. धावसंख्या जाऊन बोलली 32 या अंकावर. उर्वरित येणारे 6 चेंडू आणि तब्बल पाहायला गेलं तर 4 धावांची गरज असणार. गोलंदाज ज्याने मागच्या वर्षीमध्ये धुमाकूळ घातला होता तोच गोलंदाजावरती विश्वास ठेवलाय स्वतः कर्णधार अमरजीत याने. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणलाय तो विकास पेरणेला. फिरकी बॉलर ज्याच्या हातामध्ये पाहायला गेलं चपलाई खूप आहे. आपल्या संघासाठी 4 धावा थांबवू शकतो का. गोली पे गोली आंबट गोली यहाँ पे हाजिर होते हुए. गोलंदाजी मार्कवरती विकास पेरणे. 6 चेंडू 4 धावा. दत्ता देखील लेग साईडच्या दिशेने बघतोय, ऑफ साईडच्या दिशेने देखो. क्षेत्ररक्षक कुठे कुठे लावलेले आहे ते बघतोय. त्याला माहिती आहे आपल्याला फक्त विजयाचा चौकार हवा आहे. जो जिंकेल तो पुढे जाणार, जो हरणार तो मुसीबत मध्ये राहणार, प्रॉब्लेम मध्ये. ज्याला बोलतात ना संकटाचं वादळ येतं, हरल्यानंतर संकटाचं वादळ मनात राहतं आणि जिंकेल त्याला मात्र आनंदाचा क्षण असतो. सुरेख चेंडू 7 विकेटच्या फॉलो मध्ये मिस फिल्डिंग झालेलं आहे. एकदा पूर्ण.
दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन करतोय आणि सचिनची जागा घेण्यासाठी जात आहे तर रमाकांत. एक धाव होती तिथे दुहेरी धावेत कन्वर्ट करण्यासाठी गेला होता सचिन, मात्र धावचीत बाद होतोय. सचिनला माहिती होतं की सामना आपल्याला जिंकायचा आहे, मात्र खूप घाई झाली. विकेट जातो, रन आउट. रमाकांत सरडे स्ट्राईकवर असेल तो आता. गोलंदाजी करतोय तो छोटा फटाका विकास वर्णे, छोटा रॉकेट. अजूनही 5 चेंडू आणि 3 धावांची गरज असणार. 3 धावा थांबवू शकतो का छोटा रॉकेट? उलट चेंडू होता, रमाकांतला काही समजले नाही आणि इकडे चोरटी धाव घेतली. एक क्षेत्ररक्षणामध्ये चुकी केली तर मात्र आपल्याला सामना गमवावा लागेल. मात्र वारंवार त्या चुका करून आपल्याला मात्र सामन्यामध्ये हार पत्करावी लागेल. रन मात्र खूप कमी आहेत. अजूनही 2 धावांची गरज असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 34 अंकावरती. 4 चेंडू आणि 2 धावा. धावा खूप कमी आहेत, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी मिसफिल्डिंग होऊ नये असं कर्णधाराला वाटतंय. मात्र स्वतः कर्णधार तिथे चुकी करतोय. दत्ताला काही चेंडू समजला नाही, मात्र फिरकी हाताची जादू दाखवतोय विकास. छोटा पॅकेट वाडा धमाका, छोटा रॉकेट. निर्धाव चेंडू. 3 बॉल आणि 2 धावांची गरज. तीन चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे इशारा करतात, न चेंडू. पिचच्या बाहेर चेंडू टाकला आहे, फ्री हिट असेल. 3 चेंडू 1 धाव. 3 चेंडू 1 धाव. सामना तर राधिका 11 संघाच्या पक्षामध्ये 99% तर राधिका 11 बाजूने आलेला आहे. सामना झुकलेला आहे आणि शेवटचा 1 रनाची गरज असणार. उलट चेंडूचा समाचार आणि 1 धाव पूर्ण आणि सामना विजय होतो तर राधिका 11 संघ. कर्णधाराच्या तोंडावरती आपण पाहू शकता स्माइल. चिंता होते विकेट गेली. चला रियांश 11 आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कार्तिक 11 आपली सलामीवरची जोडे मैदानामध्ये रवाना करायची आहे. कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका. अजून आपला 4 सामने 3 वाजलेत मित्रांनो, टाइम करू नका.